श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आता उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली आहे आणि उन्हाळ्याची दहाकता आपल्याला जाणवत आहे. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने आज आपण आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर आदिनाथ ताकटे सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. श्रोतेहो, आज आपला विषय आहे उन्हाळ्यात फळबागेंची घ्यावयाची काळजी. आणि यासाठी आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. डॉक्टर आदिनाथ ताकटे सर, मृदशास्त्रज्ञ, एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याशी. सर, आज जर उन्हाळा बघितला तर अतिशय तीव्रता उन्हाळ्याच्या झळा सगळ्यांना बसत आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा आमचा शेतकरी बंधू दिवस रात्र काबाड कष्ट करत आहे. अशा परिस्थितीमध्ये उन्हाळ्या हंगामात पाण्याच्या कमतरतेमुळे फळबागांच्यावरती अनिष्ट परिणाम होताना दिसत आहेत. याबाबत नेमकं काय करणं अपेक्षित आहे? शेतकरी म्हणून उन्हाळ्यामध्ये म्हणजे विशेषतः मार्च महिन्यानंतर आपल्याला सर्वत्रच मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं, एकंदर आपल्याला कमाल तापमानात उच्चांकी पातळीवर पोहोचलेलं आहे आपल्याला एकंदर निदर्शनास आलेलं आहे. आणि याशिवाय राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस देखील हजेरी लावत आहे. बरं, एकंदरीतच आपण जर या उन्हाळी हंगामाचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत आहे. हो. एकंदरच आपण आपल्या राज्याचा जर विचार केला तर जवळजवळ या हंगामामध्ये केवळ फक्त 31% पाणीसाठा हा उपलब्ध आहे. अरे, राज्यामध्ये जवळजवळ 138 धरणं आहेत आणि त्या 38 धरणांपैकी 26 धरणांनी शून्य पातळी म्हणजे टक्के ही नोंद केलेली आहे. हो. मागील वर्षाची जर आपण तुलना केली तर निश्चितपणे जवळजवळ 10% पाणीसाठा हा कमी आहे. त्यामुळे निश्चितच राज्याला मोठ्या प्रमाणात संभाव्य पाणीटंचाईला आपण सामोरं जात आहोत. आणि ही जवळजवळ जानेवारीपासून आपल्याला ही यंदा मुळात पावसानं दिलेली हुलकावणी आणि त्यामुळं आपल्याला हे पाण्याचं दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अगदी एकंदरीतच आपण या उन्हाळी हंगामाचा जर विचार केला किंवा उन्हाचा जर विचार केला तर सूर्यप्रकाश, नंतर उष्ण वारे, कोरडी हवा याचा विपरीत परिणाम ह्या नवीन लागवड झालेल्या फळझाडांवर होत असतो. याशिवाय फुलं किंवा पाने हे गळून पडतात, झाडांच्या साली करपल्या जातात, त्याच्यावर डाग पडतात आणि काही ठिकाणी ह्या सालीसुद्धा तडकल्या जातात. याशिवाय फळांची साल ही मोठ्या प्रमाणात या उन्हाळी हंगामामध्ये तडकते. याशिवाय फळांचा आकार लहान होतो. याशिवाय सर्व पानं किंवा फळे हे गळून पडतात आणि त्यामुळे झाडंसुद्धा ही आपल्याला बऱ्याच ठिकाणी वाळून गेलेली दिसतात. याकरता उपलब्ध पाण्याचा आणि साधनांचा आपण कार्यक्षम वापर करणं या फळबागेचं संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदीच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आता जर बघितलं आपण अनेक न्यूजपेपर किंवा वर्तमानपत्र वाचत असताना किंवा अनेक चॅनलच्या बातम्या बघत असताना आपल्याला जाणवतं की आंबा हा बहारात आलेला, आंब्याची फळगळ होताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, केळीच्या बागा करपताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्यावरती आणि फळबागांच्यावरती मोठं उन्हाळ्यामुळे संकट येताना होत दिसत आहे. आणि या उन्हामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं सुद्धा बाष्पीभवन होत आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम हा फळझाडांवर होताना दिसतो आहे. सर, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे? शेतकरी म्हणून आपण एकंदरच बघितलं तर वर्षातील 3 हंगामापैकी 40 ते 50% बाष्पीभवन हे उन्हाळ्यात होतं. पावसाळ्यामध्ये ते सर्वसाधारणपणे 30% असतं आणि हिवाळ्यात 20%. आणि त्यामुळं पाण्याचा कार्यक्षम वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळ्यात शक्यतो ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचन पद्धतीनं थेट फळझाडांच्या मुळापाशी गरजेनुसार आपण पाणी देणं हे आपल्याला फायदेशीर ठरतं. या पद्धतीमध्ये दुष्काळी किंवा पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्राकरता ह्या अत्यंत फायदेशीर ठरतात. या पद्धतीत इतर प्रचलित पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये जवळ 50 ते 60% पाण्याची बचत होते आणि उत्पादनात जवळ 10 ते 15% वाढ ही आपल्याला दिसून येते. अगदी. या पद्धतीमुळं झाडांना गरजेनुसार पाणी हे आपल्याला उपलब्ध करून देता येतं आणि पाण्याचा अपव्ययसुद्धा आपल्याला टाळता येतो. याशिवाय सिंचनाच्या पाण्याबरोबर खत मात्रा जर दिली तर
त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बचत करता येते. आता उन्हाळी हंगामामध्ये नेमकं पाण्याचं व्यवस्थापन करताना शेतकरी बंधूंनी शक्यतो पिकांना सकाळी किंवा सायंकाळी पाणी दिलं तर निश्चितच ते आपल्याला पाण्याचा कार्यक्षम वापर हा होऊ शकतो. हे फार महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्रामध्ये एक आड एक सरी पद्धतीनं जर आपण पाणी दिलं तर निश्चित आपल्याला पाण्याचं प्रमाण हे कमी आपण देऊ शकतो. याशिवाय एखाद्या बागेस 10 दिवसाच्या अंतरानं आपण पाणी देत असाल तर पुढील पाणी जर द्यायचं असेल तर ते सर्वसाधारणपणे 12 दिवसाच्या अंतरानं जर दिलं तर निश्चितपणे पुढचं पाणी हे 15 दिवसांनी जर दिलं तर त्याचा आपण कार्यक्षम वापर हा करू शकतो. म्हणजे थोडक्यात पाण्याचा ताण जर दिला तर निश्चित ते पीक सहनशील होतं आणि निश्चित पाण्याचा ताण हे आपण सहन करू शकतो. याशिवाय हे पाणी देताना जमिनीचा मगदूर कसा आहे, एकंदरीत तापमान कसं आहे आणि पाण्याची उपलब्धता या बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हव्यात. थोडक्यात पाण्याचा कार्यक्षम वापर करणं हे सर्वात महत्त्वाचं. उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून आपण पाण्याचं सिंचन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदीच. आता ज्या शेतकऱ्यांकडं फळझाडांची संख्या कमी आहे, क्षेत्र कमी आहे, अशा शेतकऱ्यांनी मडका सिंचन पद्धत अवलंबणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही काय संकल्पना आहे? यामध्ये प्रामुख्यानं काय होतं की कमी क्षेत्रावर आणि जास्त अंतरावरची फळझाडं आहेत, या फळझाडांना पाणी देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या हे फायदेशीर ठरतं. मडकी शक्यतो जादा छिद्रांकित किंवा आढीत ही कमी भाजलेली असावी, हे सर्वात महत्त्वाचं. याशिवाय पक्क्या भाजलेल्या मडक्याच्या बुडाकडील बाजूस लहानसं छिद्र हे आपण पाडायला हवं. त्यामध्ये एक कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी बसवावी. एका झाडासाठी 2 मडकी जमिनीत ही खड्डा खोदून त्यात ठेवावीत आणि त्या मडक्यात संध्याकाळी पाणी भरून त्यावर झाकणी किंवा लाकडी फळी ठेवावी. त्यामुळं मडक्यातील पाणी बाष्पीभवनामुळं वाया जाणार नाही आणि या पद्धतीमुळं पाण्याची 70 ते 75% बचत होते. आता नेमकं लहान झाडांना म्हणजे जी झाडं 2 ते 3 वर्षाची आहेत त्या झाडांना सर्वसाधारणपणे 5 ते 7 लिटर पाणी बसेल इतक्या क्षमतेचं लहान मडकी ही वापरायला हवीत. जे झाडांची वय जास्त आहेत अशा झाडांकरता सर्वसाधारणपणे 10 ते 15 लिटर पाणी बसेल असं आपण मडकं हे वापरायला हवं. या पद्धतीनं ज्या क्षेत्रामध्ये कमी क्षेत्र आहे आणि झाडांचीच लांब लांब लावलेली आहेत म्हणजे अंतर जास्त आहे अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी या मडका सिंचन पद्धतीचा वापर करायला हवा. ज्यांच्याकडं ठिबक सिंचन पद्धत उपलब्ध आहेत, पाण्याची उपलब्धता नाही आहे अशा शेतकऱ्यांनी आता बहुतांश ठिकाणी सलाईनच्या बाटल्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात शेतकरी करता येते. इव्हन मिनरल्स वॉटरच्या बाटल्या आपण ज्या फेकून देतो त्या पाण्याचाही वापर मोठ्या प्रमाणात चांगल्या रीतीनं शेतकरी हा करतायत. अच्छा, छान. खऱ्या अर्थानं श्रोते 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण डॉक्टर आदिनाथ ताकटे सर मृदशास्त्रज्ञांना आपण ऐकत आहात आणि आज आपला विषय आहे उन्हाळ्यात फळबागेंची घ्यावयाची काळजी. आणि अगदी याच अनुषंगानं प्रत्येक ठिकाणी जे उपलब्ध पाणी आहे त्याचा अत्यंत काटकसरीने आणि कार्यक्षम पद्धतीनं वापर करणं हे प्रत्येक शेतकऱ्यांना क्रमप्राप्त झालेलं आहे. आणि सर अगदी उन्हाळ्या हंगामात ह्या पाण्याचा कार्यक्षम वापर नेमका कसा करणं अपेक्षित आहे, काय सांगता येईल? शेतकरी म्हणून कार्यक्षम वापर करताना एकतर ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचनाचा वापर, मडका सिंचनाचा वापर, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आच्छादन करणं हे महत्त्वाचं आहे. याशिवाय बाष्परोधकाचा वापर, त्यानंतर वारा प्रतिरोधक झाडं जी आहेत ज्यावेळेस आपण नवीन फळझाडं लावतो त्याचवेळी वारा प्रतिरोधक झाडं लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याशिवाय उन्हाळी हंगामामध्ये झाडांना जे अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो, खत व्यवस्थापन करतो ते फवारणीच्या माध्यमातून आपण जर केलं तर निश्चित त्याला चांगल्या प्रकारे त्याचं उपलब्धता वाढू शकते. यामध्ये प्रामुख्यानं खतांची फवारणी जी नायट्रेटच्या माध्यमातून देतो ही अत्यंत महत्त्वाची आहे. याशिवाय प्रत्येक पीकनिहाय आपण संरक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
सर्वसाधारणपणे ताकटे सर आपल्याला जाणवते की फळझाडांना पाणी दिल्यानंतर काही वेळानंतरच दुपारनंतर इतका उन्हाची तीव्रता असल्यामुळं लगेच वापसा आल्यासारखी कंडिशन शेतामध्ये जाणवत असते. तर अशा परिस्थितीत उन्हाळी हंगामात ह्या फळझाडांना काय नेमकं आच्छादन वगैरे असं करणं अपेक्षित आहे? निश्चितच. शेतकरी म्हणून उन्हाळी हंगामामध्ये जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचं बाष्पीभवन होत असतं आणि त्यामुळे आच्छादनाचा वापर केला तर हा बाष्पीभवनाचा वेग हा आपल्याला कमी करता येतो. अगदी. त्यामुळं जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यास हे आपल्याला मदत होते. आच्छादनाकरता पालापाचोळा, वाळलेलं गवत, लाकडी भुसा, ऊसाचं पाचट, गव्हाचं काड, भाताचा तुसा, त्यानंतर विविध प्रकारची पेपर्स, प्लॅस्टिक पेपर्ससुद्धा आता सध्या बाजारात आहेत. सर्वसाधारणपणे ह्या आता जे आपण नमूद केलं आहे याचा सेंद्रिय आच्छादनाची जाडी आहे. म्हणजे पालापाचोळा किंवा लाकडी भुसा, ऊसाचं पाचट किंवा गव्हाचं काड किंवा भाताचं तूस याची जर वापरायची असेल तर सर्वसाधारणपणे त्याची जाडी जी आहे ती 12 ते 15 सेंटीमीटर ही असावी. आणि सेंद्रिय आच्छादनाच्या वापरामुळं आपल्याला जमिनीचा पोत सुधारण्यास म्हणजे हळूहळू हे कुजवायला लागतं आणि त्याचा पोत सुधारण्यासुद्धा मदत होते. अगदी. आता सध्या बाजारात आच्छादनासाठी पॉलिथिन फिल्मचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आच्छादनासाठी सेंद्रिय पदार्थाचा वापर केल्यामुळं म्हणजे कालांतरानं ते कुजून त्यापासून उत्कृष्ट असं सेंद्रिय खत उपलब्ध होतं आणि त्यामुळं जमिनीस हा मोठा फायदा होतो. दुहेरी फायदा हा होतो. आता एकंदरच ह्या आच्छादनामुळं पावसाचा जे पाणी पडतं ते जमिनीवर पडण्याचा वेग मंदावतो आणि वेग मंदावल्यामुळं जमिनीत जास्तीत जास्त पाणी हे मुरलं जातं. अगदी. याशिवाय जमिनीला भेगा पडण्याचं प्रमाण हे कमी होतं आणि त्यामुळे जमिनीची धूप देखील कमी होते. याशिवाय जमिनीतील पाण्याचं होणारं बाष्पीभवन हे कमी होतं. ओलावा जमिनीत जास्तीत जास्त काळ टिकतो. याशिवाय जमिनीत उपयुक्त जीवाणूंची संख्या ही वाढ होण्यास मदत होते. याशिवाय तणांच्या वाढीस आळा बसतो. याशिवाय जमिनीत योग्य तापमान राखलं जातं. वनस्पतींना खतांचा जास्त कार्यक्षमतेनं उपयोग करून घेता येतो. याशिवाय उन्हाळी हंगामात 2 पाण्याच्या पाळ्यातील अंतर हे आपल्याला आच्छादनामुळे वाढवत येतं आणि एकंदरीतच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. अशा रीतीनं ह्या आच्छादनाचा वापर आपण उन्हाळी हंगामात जर केला तर निश्चितपणे आपण उन्हापासून संरक्षण मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने करू शकतो. निश्चितच शेतकरी बंधूंनो, अतिशय छान पद्धतीचं दुहेरी उपयोग आपल्याला फायदा असणारं आच्छादन हे सरांनी आपल्याला सांगितलं. याचा आपण निश्चितपणे विचार करणं गरजेचं आहे. पण ताकटे सर, आज जर बघितलं तर बाजारामध्ये अनेक अशी बाष्परोधक उपलब्ध आहेत आणि शेतकरी बंधूंना ते असं वाटतं की पटकन आपल्याला उपलब्ध होतं आणि त्याचा आपण वापर करावा. जर उन्हापासून संरक्षण असं फळबागांचं जर करायचं असेल तर अशा पद्धतीच्या बाष्परोधकांचा वापर केल्यास फायदा होतो का आणि जर झालं तर ही कशी बाष्परोधकं वापरणं अपेक्षित आहे? शेतकऱ्यांना निश्चित बाजारात मोठ्या प्रमाणात बाष्परोधक उपलब्ध आहेत. या बाष्परोधकाचा वापर केला तर निश्चितच आपण उन्हापासून फळझाडांचं मोठ्या प्रमाणात संरक्षण करू शकतो. सर्वसाधारणपणे फळझाडांनी जमिनीतून शोषलेल्या एकूण पाण्यापैकी 95% पाणी हे वनस्पती पर्णोत्सर्जनाद्वारे हवेत सोडतात आणि हे वाया जाणारं पाणी आपण बाष्परोधकाचा वापर करून आपल्याला हे अडवता येतं. आता बाष्परोधकाचे पर्णरध्रे बंद करणारी आणि पानावर पातळ थर करणारी असे 2 प्रकार यामध्ये प्रामुख्यानं आहेत. यामध्ये पर्णरध्रे बंद करण्यामध्ये फिनिल मर्क्युरिक ॲसिटेट, ॲब्सिसिक ॲसिड या पानावर पातळ थर करणाऱ्या बाष्परोधकामध्ये केओलिन, सिलिकॉन ऑइल, मेन याचा वापर प्रामुख्याने आहे. पण सर्वसाधारणपणे बाजारात जे प्रचलित शेतकऱ्यांमध्ये आहे ते केओलिन. सर्वसाधारणपणे 6 ते 8% म्हणजे ज्या शेतकऱ्यांना फळझाडांवर याचा वापर करायचा आहे त्यांनी 6 ते 8% सर्वसाधारणपणे 15 ते 21 दिवसाच्या अंतरानं फवारणी केली तर निश्चितच बाष्पीभवन यामुळे कमी होईल आणि आपल्याला याचा कार्यक्षम वापर देखील होऊ शकतो. त्यामुळे केओलिन या
बाष्परोधकाचा वापर 6 ते 8% सर्वसाधारणपणे पिकं जर आपण घेणार असतील किंवा आता उन्हाळी हंगामामध्ये भुईमुगाचं पीक आहे, मुगाचं पीक आहे, मक्याचं पीक आहे, अशा पिकांना जर आपल्याला वापरायचं असेल तर सर्वसाधारणपणे 6% त्याचा वापर आपण 15 ते 21 दिवसाच्या अंतरानं फवारणी केल्यास निश्चितपणे त्याचा वापर हा होऊ शकतो आणि पाण्याचा वापर हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. छान. निश्चितच याचा वापर करणं आपण गरजेचं आहे. त्यानंतर मग सर, उन्हाळ्या हंगामामध्ये फळझाडावरती खतांची सुद्धा फवारणी, जे फोलियर स्प्रे असेल किंवा खतांची फवारणी असेल, तर हे करणं अपेक्षित आहे? निश्चितच शक्यतो उन्हाळी हंगामामध्ये आपण रासायनिक खतं देणं हे शिफारस करत नाहीत उन्हाळी हंगामात पर्टिक्युलरली. तर उन्हाळी हंगामात बाष्पीभवन आणि पर्णोत्सर्जनाचा जो वेग आहे तो जास्त असल्यामुळं फळझाडांची पानंही कोमसतात. हो. आणि त्यामुळं पानातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन अन्न निर्मिती ही कमी प्रमाणात होते किंवा मंदावते. त्यामुळं अशा वेळी पोटॅशियम नायट्रेट, म्हणजे ज्याला आपण KNO3 म्हणतो, ते 10 ते 15 ग्रॅम आणि विद्राव्य डाय अमोनियम फॉस्फेट हे DAP साधारणपणे 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आपण जर फवारलं आणि ते सर्वसाधारणपणे 25 ते 30 दिवसांना अंतरानं जर फवारणी केली तर निश्चितपणे यामुळं अन्न निर्मितीची प्रक्रिया ही गतिमान होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी बंधूंनी पोटॅशियम नायट्रेट किंवा DAP हे जर 25 ते 30 दिवसांनी 2% फवारा झाला तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला या उन्हाळी हंगामापासून संरक्षण करण्यासाठी होऊ शकतो. अगदीच हे झालं संरक्षणाच्या बाबतीमध्ये, पण अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा किंवा अशा पद्धतीची फळ लागवड केलेल्या नवीन जर बागा पाहिल्या तर अशा बागामध्ये चुन्याची पेस्ट किंवा बोर्डो पेस्ट लावण्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा कल दिसतो किंवा सल्ला दिला जातो. तर याबाबत काय सांगता येईल? शेतकरी म्हणून उन्हामुळे झाडातील पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर झाडाच्या खोडावरील साली तडकण्याचं प्रमाण हे वाढतं आणि ह्या अशामुळं या झाडांच्या बुरशीजन्य व इतर रोगापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीनं आपल्याला खोडांना बोर्डो पेस्ट किंवा चुना लावणं हे आपण शिफारसीत करतो किंवा गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे 1 ते 2 मीटर उंचीपर्यंत चुन्याची पेस्ट किंवा बोर्डो पेस्ट लावणं हे आवश्यक आहे. बोर्डो पेस्ट लावल्यानं सूर्यकिरण परावर्तित होण्यास मदत होते अगदी, आणि त्यामुळं निश्चितच साल तडकत नाही. त्यामुळं बोर्डो पेस्टचा वापर करणं हे उन्हाळी हंगामाच्या किंवा पीक संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तडकलेल्या सालीमध्ये सुद्धा कीड किंवा बाकीचे जाऊन बसणार नाहीत आणि त्याचा प्रादुर्भाव देखील होणार नाही. निश्चितच. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण सातत्याने सांगताय की वारा प्रतिरोधकांचा किंवा कुंपणाचा सुद्धा वापर करावा. हे नेमकं कसं काय आहे ही संकल्पना? शेतकरी म्हणून वारा प्रतिरोधक किंवा कुंपणाचा वापर फळबाग आपल्याला यशस्वी करायची असेल तर निश्चितपणे फळबाग ही सर्वसाधारणपणे 40 ते 50 वर्षाची म्हणजे एक व्यवसायच म्हणायला हरकत नाही. आणि हा व्यवसाय करताना प्रत्येक शेतकरी म्हणून ही काळजी घ्यायला पाहिजे की ज्यावेळेस आपण नवीन फळबाग लागवड करतो त्यावेळेस आपल्याला थंड वारे, उष्ण वारे यापासून आपल्याला आपल्या बागेचं संरक्षण करायचं असेल तर नवीन फळबाग लागवड करतानाच आपण बागेभोवती अगदी सुरुवातीलाच शेवरी, मलबेरी, चिलार, विलायती चिंच, सुबाबूळ, ग्लिरिसिडिया, सुरू, शेर, निवडुंग यापैकी उपलब्ध वनस्पतींचं सजीव कुंपण म्हणून आपण लागवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं फळबागेचं उष्ण वाऱ्यापासून हे संरक्षण होतं आणि बाष्पीभवनाचा वेग हा कमी होतो. त्यामुळे निश्चितच ओल राहण्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत होते. निश्चितच. त्यामुळे हे लाईव्ह फेन्सिंग जे आपण म्हणतो तर त्याचा निश्चितपणे आपण करणं गरजेचं आहे. सर, हे फळबागांच्या बाबतीमध्ये आपण बघत असतो की मोठी फळझाडं हे किती जरी ऊन आलं किंवा उन्हाची तीव्रता वाढली तर सहनशील करू शकतात, पण नव्याने जी लहान रोपं किंवा लहान कलमं शेतकरी बंधूंनी लावली असतील तर अशा रोपांचं किंवा कलमांचं उन्हापासून संरक्षण करायचं असेल तर काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे? शेतकरी बंधूंनो, फळझाडांचं किंवा नवीन लागवड केलेल्या रोपांचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला रोपांना सावली करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वसाधारणपणे पहिले 1 ते 2 वर्ष रोपांवर सावली करावी. त्यासाठी रोपाच्या दोन्ही बाजूंना 3 फूट लांबींचे बांबू रोवावेत. या बांबूंना 4ही बाजूनी व मधून तिरकस असं एक बांबू लावावा किंवा कामठ्या बांधून त्यावर वाळलेलं गवत हे अंथरावं. या गवतावरून
सर्वसाधारणपणे तिरकस काड्या सुचळीच्या साहाय्यानं ह्या व्यवस्थित बांधाव्यात आणि त्यावर वाळलेलं गवत ज्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांनी गवत वापरावं किंवा बारदाना किंवा शेडनेटचा वापर केला तर निश्चितपणे हे पहिल्या 2 ते 3 वर्ष आपल्याला ह्या फळझाडांचं या रोपांचं आपल्याला संरक्षण या सावलीच्या रूपानं आपल्याला करता येईल. अशा रीतीनं आपण याचं संरक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे निश्चितच नवीन केलेली जी बाग असेल किंवा नवीन लावलेली बाग असेल, कलमं असेल, यांचं उन्हापासून संरक्षण व्हायला हरकत नाही. शेतकरी बंधूंना सर, उन्हापासून फळझाडांचं संरक्षण करण्यासाठी अनेक फळपीक आहेत, तर ह्या फळपीक न्याय असा काय नेमका सल्ला देता येईल आपल्याला? शेतकरी बंधूंनो, नारळाच्या लहान रोपांना सावली करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा रोपांची मर होणं उन्हापासून शक्य आहे. केळीचे घड हे झाकून घ्यायला हवेत म्हणजे ते करपणार नाहीत. डाळिंब फळे ही तडकण्याची शक्यता असते, त्यामुळे फळांचे कडक उन्हापासून संरक्षण करायचं असेल तर त्याला कागदी पिशव्या ह्या बांधणं गरजेचं आहे. याशिवाय बागेभोवती शेवरी, ग्लिरिसिडिया, मलबेरी, विलायती चिंच, सुबाबूळ यांचं कुंपण करावं आणि अशा सजीव कुंपणामुळं उष्ण वारं किंवा वादळामुळे बागेचं नुकसान होत नाही. द्राक्ष, संत्रा, मोसंबी आदी फळझाडांना ही बोर्डो पेस्ट लावावी. लहान झाडावरील फळे हे काढून टाकावीत. झाडाची हलकी छाटणी करून घ्यावी. उन्हाळ्यात आवश्यकता असेल तर रासायनिक खते थोड्या प्रमाणात द्यावीत. फळझाडांवर 1 ते 1.5% म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी केल्यास फळझाडांना ताण बसणार नाही. आता उन्हाळी हंगामात सर्वात महत्त्वाचं जे फळपीक आपण बघतो ते सर्वसाधारणपणे आंबा. सर्वसाधारणपणे आता तापमान वाढीमुळं आंबा फळगड मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि ती जर आपल्याला रोखायची असेल तर प्रति झाड सर्वसाधारणपणे 150 ते 200 लिटर पाणी ह्या प्रत्येक झाडाला देणं आवश्यक आहे. गळून पडलेल्या फळझाडांमुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यानं ही जी गळून पडलेली फळझाडं आहेत, ही फळं आहेत, हे एका कीटकनाशकाच्या द्रावणात टाकावीत किंवा ही सर्व फळं ही खड्ड्यांमध्ये पुरावीत. याशिवाय हेक्टरी 4 रक्षक सापळे हे बागेत लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आंब्याचं त्याच्यामुळे संरक्षण निश्चितच होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बंधूंनी म्हणजे जे काही आंबा बागायतदार आहेत त्यांनी ही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या पद्धतीनं निश्चितपणे शेतकरी बंधूंनो किंवा आंबा उत्पादक शेतकरी आता जो चिंतेत आहे तर चिंता करण्याचं कारण नाही. डॉक्टर आदिनाथ ताकटे सर यांनी आपल्याला अतिशय छान पद्धतीचा सल्ला दिला. आपण निश्चित त्याचा अवलंब करायचा आहे. आज आपला विषय आहे उन्हाळ्यात फळबागेंची घ्यावयाची काळजी आणि आपल्याशी संवाद साधत आहे डॉक्टर आदिनाथ ताकटे सर, मृदशास्त्रज्ञ, एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. उन्हाळ्यात फळबागेंची घ्यायची काळजी या संदर्भात आपल्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यांचा सल्ला प्राप्त करून घेऊ शकता. मी त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे 940 403 2389. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो 9404032389. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या बागेची उन्हाळ्यात कशा पद्धतीनं काळजी घ्यायची आहे, कोणत्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करायच्या आहेत याची देखील आपण सविस्तर माहिती घेऊ शकतात. याचबरोबर आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाची फुले कृषी वाहिनी 90.8 FM ही आपल्या यूट्यूब चॅनलचं सुद्धा आता लॉन्चिंग करत आहे. आपण निश्चितपणे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नेहमी पाहत राहा. ही सुद्धा माहिती आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होईल. सर, विषयाच्या शेवटाकडे जात असताना संपूर्ण आमचे ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे श्रोते असतील किंवा इतर शेतकरी असतील तर या सर्व शेतकरी बंधूंना 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण उन्हाळ्यात फळबागेंची घ्यायची काळजी या संदर्भात नेमकाच काय सल्ला द्याल? शेतकरी बंधू, प्रामुख्यानं उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आच्छादन अत्यंत महत्त्वाचं. तिसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांकडं कमी क्षेत्र आहे आणि अंतर जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी मडका सिंचनचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं. बाष्परोधकाचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं. याशिवाय जी काही लहान रोपं आहेत, 1-2 वर्षाच्या बागा आहेत, अशा रोपांना सावली करणं अत्यंत महत्त्वाचं. याशिवाय बोर्डो पेस्टचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं. वारा प्रतिरोधक झाडांची लागवड करणं हेही महत्त्वाचं. याशिवाय खतांची फवारणी करणं
हे अत्यंत महत्त्वाचं. या विशेषतः जर याचा वापर जर केला तर आपण निश्चितच उन्हाळी हंगामामध्ये फळझाडांचं संरक्षण हे आपण चांगल्या रीतीनं करू शकतो. निश्चितच खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून डॉक्टर आदिनाथ ताकटे सर, आपण बऱ्याच वेळापासून आमच्या सर्व शेतकरी बंधूंना उन्हाळ्यात फळबागांची घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर अशी इत्थंभूत आपण माहिती या ठिकाणी दिली. त्याबद्दल ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोते असतील, त्याचबरोबर 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे सर्व शेतकरी बंधू असतील, यांच्या सर्वांच्या वतीनं, त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपलं मनपूर्वक या ठिकाणी आपल्याला धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. उन्हाळ्यात फळबागेची घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर आदिनाथ ताकटे, मृदशास्त्रज्ञ, एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे. मी डॉक्टर आनंद सवे आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. यासारखेचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका. ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी.